गाइस आय एम श्री गायकवाड. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आलो आहे आपण खूप दिवसांनी कोकणला आणि ट्रॅव्हलिंगचं मी नाही दाखवू शकलो कारण सगळे झोपलेले होते आणि माझी पण झोप झाली नव्हती. मी रात्रभर 1 तास पण झोपलो नाही आहे कारण एक्साइटमेंटच इतकी होती. खूप दिवसानंतर आलो आहे. ऑलमोस्ट मला असं वाटतं 3-4 महिन्याने आलो असेल. हे दुसरं घरच झालं कोकण डायरेक्ट. आणि आपण आलो दुसऱ्या बीचला. पालंडे बीच असं नाव आहे बहुतेक. सो तिकडे राईड्स वगैरे आहेत त्या साईडला. दिसत असेल का? पोर्ट्रेट आहे, जास्त दिसत नसेल. आपण जाऊ त्या साईडला पण. बाकी इथे समोर सगळे स्टेज आहेत, होमस्टेज. समोर हे जे घर आहे आपलं ते आपण बुक केलेलं आहे. सो एकदम बीच समोरच आपलं घर आहे. सो जास्त वेळ नाही लागणार येऊन इथं डायरेक्ट बीचवरती यायचं आणि आपण भरपूर कंटेंट शूट करणार आहे. आता जे कन्सेप्टचे आपण रील शूट केले होते तसेच त्याचा पार्ट 2 पण आपण इथं शूट करणार आहे. आणि आता मी जातो आतमध्ये कारण खूप ऊन आहे. त्यात मी सनस्क्रीन पण नाही लावलेली. बाकी ह्या गाडीने आलो आपण XL6. बाकी इथं पूल होता पण पूलमध्ये पाणीच नाही तर काय करणार. मस्त आहे व्ह्यू. फोटोज एक नंबर येतील पण 2च आउटफिट आणलेत मी त्यामुळं अवघड आहे. एक नाईट पॅन्ट, दिस वन अँड. तर हे असं पूल आहे. हे आपण रूम्स ह्या पूर्ण बुक नाही केलं बट 1-2 रूम्स आहेत. किती 2 रूम्स. रिटर्न वरती जाता भाऊनी परत आपल्याला फिरवून घेतलंय बॅग्स आणण्यासाठी. गणेश शेठ ब्लॉगमध्ये म्हणजे भरपूर आम्ही विलाजला वगैरे गेलो 2-3 ठिकाणी पण शूट नाही केलं मी कारण मनच नव्हतं. कारण एन्जॉय असं झालं की एन्जॉय करायला आलं बाबा एन्जॉय करू. पण आता असं सीन आहे की काय टाकलंच नाही मी. मला वाटतंय अराऊंड 1.5 मंथ झाले असतील मी शूटच नाही केलंय काय असं ब्लॉग मोठा आणि टाकलंच नाही. आलो अरे माझ्या पेजवरती नाही का फक्त यूट्यूबच्या लोणावळा परत कोकण आणि गोव्याचे त्याचेच आहेत फक्त ब्लॉग्स एवढेच. हा म्हणजे गेलोय पण फक्त कोकणला वगैरे गेलो असेल ना त्याचेच आहेत फक्त. चावी आणली का? चायला काय शान येत राव. मी पण उघडतो कॉल करतो त्याला. कसे नमुने भरलेत. तर गाईस फ्रेश वगैरे झालोय आता आम्ही आणि आम्ही चाललोय आता बाहेर जेवायला आणि मस्त आम्ही आता फिश वगैरे खाणार आहे. बाकी चेक इन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता कावडनी. इसको देखा है क्या तुमने कभी? चेहरा काय छुपा रहे है तुम? मी मेकअप नाही केलाय. विदाउट मेकअप छान दिसते. घाण दिसते. ए कोणतं तिकडे गेलं? अरे हे नाही. दिस इज नॉट फेअर ब्रदर नॉट फेअर. तर कसं बस आम्ही आलो आता जेवायला. भाऊची दिवाळी झालेली आहे. नको काय करतोय? काय फोटोशूट करतोय काय? अरे तो अडकलेला आहे. तो अडकलं नाही येते. अरे तो अडकलेला आहे, त्याची मान अडकली आहे. अरे हा अडकलाय तो. हे थोडं वरती घे. अडकलाय थांब. नाही अडकलाय तो. थांब रे. ले पिल्लेत खाली. अजून वरती ओढ. अरे अडकलेत ते खाली. ओढ ना वरती. अरे घे ना. तर कसं वाटतं अथर्व शेठ? वाटतं तर चांगलं आहे. बघू आता अजून एक्सप्लोअर पण करायचे बीचेस. बघू. भाऊची दिवाळी झाली. गोव्याला आलोय आम्ही. गोव्यात आम्हाला निसर्ग भेटला तर आम्ही आलोय ह्या निसर्ग हॉटेलला आणि इथून आता आम्ही मच्छी वगैरे खाणार आहे. मस्त काहीच मस्त. इथं जेवायला बसलं आम्ही. चिकन थाळी मागवली. रेट्स हे आहे आपला मेनू. रेंज पण नाही. आपण मच्छी रात्री खायचं आता. सी फूड बाकी तेच आहे. पंजाबी डिशेस अँड ऑल. हो
गाईज मस्त फोटोशूट तर काय होत नाही आहे कारण सन त्या साईडला आहे आणि बीचच्या तिकडे थांबलो तर मग अंधार येतो आहे त्यामुळं काय चेहरे दिसतात आहे. सो उद्याच करावं लागणार आहे काही जरी झालं तरी. आणि इतका कंटाळा आला आहे बेकार, नंतर झोप येते, डोळे फुल चरचर करतात आहे, काय समजत नाही. बाकी भाऊ इथं वाचला आहे, बाकी सगळे झोपायला वरती आहेत. आता आम्हाला जायचं आहे मच्छी आणायला, कोळंबी. कुठं जायचं रे आणायला? हे काय इथे निलाव होता आता. हा निलाव निलाव का? कशाचा निलाव? मच्छीचा. कुठली मच्छी काय? कोळंबी. कुठली कोळंबी खायची आज. आम्ही आलो, दुपारचं जेवण करायला गेलो आणि बघतो तर म्हणजे माहिती आहे मोस्टली सी फूड्स मोस्टली म्हणतोय, मोस्टली नाहीत, सी फूड्स महागच असतात. बट असं झालं आम्हाला की बाबा थोडं तरी खायला चाललं तर थोडी स्वस्त असेल, पण खूपच हाय रेट्स होते. सो आम्ही मग खाल्लंच नाही. आता आम्ही फक्त चिकन खाल्लं कोकणला घेऊन. आणि आता असं चाललं की काही करून रात्री तरी कोळंबी घ्यायची म्हणजे घ्यायचीच. सो कोळंबी घेणार आहे आता जाऊन आम्ही. नंबर कसे बसले धरायचं त्यांच्यातलंच एक. तर गाईज आम्ही आलो आता मार्केटला. वास इतकं डेंजर आहे, रिक्षाने आलोय आम्ही. गणेश हात धरून बसलाय नाकाला. तर फायनली आम्ही घ्यायला आलो. धसतंय पाय. सुरमई नाही, आपण खरं तर प्रॉन्स घ्यायला आलेलो आहे. आणि प्रॉन्स घेता बघू. हे क्लिअरिटी बघ, हा बघ इकडे बघ, इकडे बघ. लिलाव कुठे आहे? लिलाव इकडे आहे का? रिटेल आहे. तर गाईज इकडं नॉर्मल आपलं जे विकायला बसतात ते. आणि आम्ही ज्यासाठी आलो आहे तो सेक्शन इकडे आहे, जे निलावा म्हणतात ते, त्याच्यासाठी. बघू ना आपण बघून तरी जिथं वास जाईल तिथंच. काकडी काय सरी, काकडीच वाटते. अरे कसं 10 का दो. कोळंबी काय रे, काय हो सर? ती बोलली मावशी आपण कमी करायचं, आपल्याला किती पाहिजे बोलायचा. बरं झालं सनस्क्रीन लावून आलोय मी. सनस्क्रीन लावून आलोय, बरं झालं, नाहीतर वाट लागली असते आमची. भाऊचे गाल पार हे झालं, पूर्ण तापलंय. अरे ही तर कसली छोटी होईल. नाही ना, मोठी पाहिजे आपल्याला. किती मोठी पाहिजे? ही मोठी आहे. खेकडा किती मोठी पाहिजे मार्केट. मिशी मासा आहे तो, मिशच काढलेत त्याचे. गणेश मिशे काढले त्याच्या. हो कसला मासा आहे हा? इल गाईज इले. हा इल ब्लॉक टाक गाईज इल. हे घ्यायचं का? हे पकडायला गळा धरू का गळा त्याचा?
माझा बगळा पण होती. ए आता मस्त आहे मोठेच फ्रेश आहे बघा ती फ्रेश आहे पण हे काय आहे? कोळंबी आहे prawns म्हणजे आहे. कसं काय कसं काय म्हणजे कसं किलो कसं काय अजून याची लिलाव चालू होतील आता. ज्यांचं ऑप्शन आहे ते 5 वाजता चालू होणार आहे. सो 5 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. बाकी इथला तुम्ही व्ह्यू बघा, नुसते बोट्स आहेत आणि ह्या बोट्सवरती नंबर प्लेट कशा असतात तसे नंबर प्लेट्स आहेत. लय भोळा नको बनू माहिती मला भोळत नाही पण काय म्हणतील माहिती का तुला? वास वगैरे याची हा प्रकारे वडा झालेला आहे. एवढे 50 रुपयाला कसं देईल? खरंच ऐकलं 50. अरे म्हणून म्हणलं तू नको जाऊ, गणेशला जाऊ दे. गणेशला नाही बोलणार काय. मारा अथर्वला मारा. सरक सरक सरक. 6,000 स्टार्टिंग केली भेंडी. ऑप्शन चालू झालं. 6,000 ऑप्शन चालू झालं डायरेक्ट 6,000. 6,000 स्टार्टिंग नंतर डायरेक्ट बोलतो 7,000 नंतर 10,000. मग आता म्हणा घरी जाऊ तुम्ही. अरे आता इथं थांबून फायदा नाही आपला. ऐक ना, थांबून फायदाच नाही. भाऊ मला एक सांग, तू इतकं हे सर घाणे सर रिटेल घ्यायचंय का मग? हा तिकडे जाऊया. ऑप्शन कुठून चालू झालं आहे तुला? 6,000. 6,000 स्टार्टिंग. 6,000 स्टार्टिंग. तरी आता बघतोय जाऊन आतमध्ये. अरे चल आलंय कॅरेट डायरेक्ट. काय बघतोय बाबा? मोठी कोळंबी. विचार ना कोणाला तरी. अरे मोठी कितीला घेतलं भाऊ आपण? 400 फक्त 400. 400 रुपयाची पूर्ण टोकरी. कुठं कुठं फिरलं? कुठं फिरलो? 50 रुपये हे ठेव. पूर्ण एक 50 रुपयाची टोकरी. 50 अहो सर बोलत होते आता 50 काय करणार? रुपये. पूर्ण लिलाव आहे बघ इकडे. 2,000ची टोकरी 2,000ची टोकरी 50 रुपये मध्ये घेतात. बरं 10 रुपयाला बोट. अहो सर आता काय करणार? आम्ही तिकडं गेलो, ह्या साईडला गेलो, परत इकडं आलो, परत तिकडं गेलो, आता परत इकडं आलो. काय दाखवायचंय तुला? फोन भाऊला हे मोठे घ्यायचे होते कोळंबी, असले मोठे घ्यायचे होते. तर आता काय काय केलं आपण? आता आम्ही प्रॉन्स घेतले 300 रुपयाचे. नाही 400चे ना. हो सॉरी 400 टोकरी रुपयाची. आणि त्यानंतर आता चाललोय कोळीवाडा बनवायला आणि प्रॉन्स फ्राय बनवायला. त्यासोबत तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी. आणि हे आपलं असं जेवण असणार आहे आजसाठी. आणि ती जर उरलीच तर उद्या तर मी नाही अथर्व तर नाही खाणार आहे. अथर्वच्या जागी सर खातील. थोडं काय. ए कुठून आलं तू? स्मार्ट अजंठा. स्मार्ट अजंठा. स्मार्ट तुमचे वॉचेस पण आहेत ना अजंठा? अजंठा वॉचेस. अरे हा स्थळ बघायला आलोय. कसं लाजतोय बघा, बघू शकता तुम्ही. पोहे काय म्हणलं ऐकलं का? पोहेचा कार्यक्रम आहे आता आपलं. जाऊन जेवायलाच गेले ते बघ चाललंय जाता जाता पारते. मी काय म्हणतोय, जाता जाता नाही का, जाता जाता असं ऑन द वेच नाही का, असं कपडे काढून डायरेक्ट उडी मार. काही इथंच जायचं.
ए, मम्मीचं आमचं जेवण दाखव. ए, औषधी तर काहीच नाही इकडे. अरे मग तो घेऊन तो पंढर नाही का? काय? इकडे बस आपण. काय घाबरायला लागले? अजंठा नगरचा आहे रे तू. स्मार्ट सिटीचा आहे रे. स्मार्ट सिटीचा आहे तू, घाबरायला लागला. खा ना हो, इथं पाया असं अडकून ठेवायचं इथं. पाणी इथपर्यंत येतं का? आलोय आता बीच वरती आणि सनसेट तर काय सनसेट तर काय दिसत नाही आम्हाला. बाकी सनराईज दिसतोय आम्हाला. तर मस्त आम्ही हे असे निब्बा निब्बीचे खेळ. तर गाईज आता मस्त आम्ही भिजणार आहे थोडं पाण्यामध्ये जाऊन आणि उद्या सकाळी सनराईज बघायला येणार आहे आम्ही. आणि गुड मॉर्निंग. मॉर्निंगला यायचं आपल्याला तसं. मी तर येणार आहे भाई, यांचं काही असं. एकट्याच येऊन जायचं. हा एकट्याच येऊन जायचं. भाई आलं नाही तर आपण सनराईज बघून मस्त येणार भाई. अरे दरवेळेस हेच होतं, दरवेळेस येतो. आता तुम्हीच लेट केलंय. काय म्हणला? आता तुम्हीच लेट केलंय. काय सिलेक्ट केलं? लेट केलं लेट. का? मग अरे भाई आपलं जेवण कसं मग जेवण करायला दिलं होतं माहिती का? आम्ही जेवण बनवून आणलं. कोणाकडे दिलं? हा तिथंच ते असतात ना मच्छी विकणारे, त्यांच्याच घरात दिलं होतं. हां म्हणून उशीर झाला आम्हाला.